मित्रांनो नमस्कार. सध्या जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, एकंदरीत देशाचं राजकारण पूर्णपणे गडूळ झालेलं आहे. एकमेकांना फोडणं, पैशाची लालच देणं, 25 खोके 50 खोके किंवा एखादी मोठी पदं ही देऊन आता नेते, राजनेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक फोडले जात आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर तुमच्या एक गोष्ट जर लक्षात आली असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकंदरीत जर आजची स्थिती पाहिली तर काँग्रेसकडे भाजपचं लक्ष नाही, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे भाजपचं लक्ष नाही, छोटे मोठे जे पक्ष आहेत तिथे भाजपचं लक्ष नाही. तर भाजपने टार्गेट जर कोणाला केलं असेल तर ते दोन प्रादेशिक म्हणजे मराठी माणसांचं विचार करणारा म्हणा किंवा मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहणारे जे दोन पक्ष आहेत ते नेस्ताभूत करण्याची तयारी ही भाजपने केली आहे. अर्थात जो ठाकरे ब्रँड आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कशा प्रकारे कोंडीत पकडता येईल, चक्रव्यूहात पकडता येईल याची पूर्ण रणनीती ही आता भाजपने आखली आहे. दिल्लीमध्ये बसलेले दोन शेठ मी एवढ्यासाठी म्हटलं कारण सर्व काही त्यांचं चालतं, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन शेठ आणि महाराष्ट्रातले दोन मुनीमजी. त्यांचे मुनीमजी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेठ जसं सांगतात तसं हे मुनीम वागतात आणि महाराष्ट्रात राजकीय हालचाली करत असतात. सध्या लक्ष तेवढंच आहे की कशा पद्धतीने दोन मराठी प्रादेशिक पक्ष आपल्याला संपवता येतील किंवा त्यांची ताकद कमी करता येईल. आज खासदार नाही म्हटलं तरी काँग्रेसकडे आहेत, आमदार त्यांच्याकडे आहेत, राष्ट्रवादीकडे खासदार आहेत, आमदार आहेत, पण ते न फोडता अगदी सॉफ्ट टार्गेट जर कोणाला केलं असेल भाजपने तर ते केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला. असं म्हणा की जरी शिंदेच्या गटात हे सर्व जात असले तरी देखील या सर्व फोडाफोडी मागे शिंदे 100% नाही. कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलंय की हे जे 6 खासदार फुटले त्यांना भाजपमध्ये यायचं होतं, मात्र आम्ही आता बाहेरचे खासदार आमदार घेणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत जा. याचा अर्थ हे 100% की फोडाफोडी मागे भाजपचा हात आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आजही काही ना काही महाराष्ट्रामध्ये राजकारण करतोय. त्यांची स्थिती जरी मजबूत नसली तरी समाधानकारक आहे, कारण शिवसैनिकांचं कडं आता खासदार फोडले, 3 खासदार उडले. मला वाटत नाही 3 खासदार फुटतील, त्यामुळे आता आमदारांकडे लक्ष आहे. आता एक सांगा, जर तुमच्याकडे 225 पेक्षा जास्ती संख्याबळ विधानसभेत आहे मग तुम्हाला आमदार फोडायची गरज काय? तर गरज एवढ्यासाठी आहे कारण उद्धव ठाकरे यांना जितकं कमजोर करता येईल, कमकुवत करता येईल तितकं करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणजे 2022 साली उद्धव ठाकरे यांनी साथ दिली नाही, म्हणजे अगदी 2020ला म्हणा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते महाविकास आघाडी बरोबर केले, भाजपला त्यांनी दूर ठेवलं. आज त्याला 5.5 वर्ष झाली, भाजप तो राग विसरलेला नाही. त्यामुळे भाजप जितके दणके जितके धक्के उद्धव ठाकरे यांना देता येतात तेवढे ते देत आहेत. आणि त्याच वेळी राज ठाकरे यांना देखील आता टार्गेट केलं जात आहे. राज ठाकरेंकडे आमदार नाही, राज ठाकरेंकडे खासदार नाही, राज ठाकरेंकडे नगरसेवक नाही, मात्र तरी देखील राज ठाकरे यांचा आवाज, त्यांचं भाषण, त्यांचं परखड मत आणि मराठी माणसांचा त्यांना असलेला पाठिंबा कसा तोडता येईल यासाठी भाजपने मग काय केलं की आपले जे काही प्रवक्ते आहेत ते त्यांनी राज ठाकरेंच्या अंगावर सोडले. राज ठाकरेंनी एखादं विधान करायचं आणि त्याचा समाचार या 4-5 प्रवक्त्यांनी घ्यायचा. इतकंच नाही तर सोशल मीडियावर जास्तीत जास्त हॅमरिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे की राज ठाकरेंकडे काही नाही, राज ठाकरे उगाच बडबडत असतात, मग राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ लावतात, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात कसे होते ते सांगतात. या गोष्टी सर्व भाजपची जी IT टीम आहे त्यांच्याकडनं केलं जात आहे. म्हणजे महाराष्ट्राची जर एकंदरीत स्थिती पाहिली तर त्यांना काँग्रेसशी घेणं देणं नाही, त्यांना राष्ट्रवादीशी सध्या घेणं नाही, तर त्यांना घेणं देणं कुठे आहे? तर हे जे दोन प्रादेशिक मराठी पक्ष आहेत म्हणजे ज्यांनी मराठी माणसांचे झेंडे खांद्यावर घेतले, बाकी ठीक आहे मतदार आहेत, काही मतदार इथे असतात काही तिथे असतात. आता भाजपवाले असं म्हणतात की हा मराठी पक्ष नाही आहे उद्धव ठाकरे, कारण त्यांच्यासमोर मुस्लिम मत आहे. मग तुमच्याबरोबर जर मराठी मतं आहे तर तुमच्याकडे पण गुजराती मतदार आहेत, तुमच्याकडे उत्तर भारतीय मतदार आहे, मग तुमचा हा मराठी पक्ष आहे का? तर तसं नाही. तुम्ही मराठी माणसाची भूमिका कशी मांडता, मराठी माणसाचा झेंडा कसा खांद्यावर घेता त्यावर तुमचं मराठी पण असतं. आता दिल्लीवरनं आदेश आल्यानंतर या 2 शेठनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रातले त्यांचे जे 2 मुनीम आहेत, एक फडणवीस आणि एक शिंदे, हे आता इथे चक्रव्यूह रचत आहे आणि जे जे आमिष देऊन, पैसे देऊन किंवा पद देऊन फुटतायत त्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पण भाजप इतकी हुशार आहे की भाजप फोडाफोडीमध्ये जरी आघाडीवर असली तरी ते स्वतः पुढे येत नाही. फोडण्याचं काम फडणवीस करतात, अमित शहा करतात आणि नाव कोणाचं येतं तर ते एकनाथ शिंदेना पुढे करतात आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये या सर्वांना पाठवतात. थोडक्यात जर काही स्थिती बघितली तर मला असं वाटतं की देशात दिल्लीत बसलेले दोन शेठ म्हणजे मोदी आणि शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्रामधलं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात जे त्यांचे दोन मुनीम आहेत ते मुनीम दोन मराठी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त एवढंच बघायचं आहे की ठाकरे ब्रँडच्या मागे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे निष्ठावान पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातले मराठी मतदार कशा पद्धतीने उभे राहतात यावर या दोन पक्षाचं सर्व भवितव्य अवलंबून आहे. तूर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.